नमस्कार मंडळी. आज आमदार केसरी मैदान संपन्न झालं आहे. या मैदानामध्ये पहिल्याच सेमीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीमध्ये एक मोठा विजय रायबा आणि शंभू 12-13 तर आपल्यासोबत आहेत. रायबा बैलाची संपूर्ण टीम आहे. जाणून घेऊया दादा काय बोलता या मोठ्या विजयाबद्दल. आजचा विजय हा एकदम महत्वाचा होता, कारण की आज जर विजय झाला म्हणजे होणार होता, कारण की बैलाचं आम्हाला माहित होतं बैल 100% हल्ली एकदम टचमध्ये पळतोय. आणि कारण की मथुर हा साता समुद्र पार गाजलेला नंदी आहे बरोबर आणि त्याच्या विरोधात कुठेतरी जर विजय झाला किंवा जी संभाजीनगरची गाडी होती बरोबर ती पण एकदम टॉप होती. सर्वांच्या नजरा तिच्यावरती लागल्या होत्या. बरोबर पण आपल्याला माहित होतं, कारण की ज्या दोन्ही गाड्या टॉप होत्या त्यांच्यामध्ये आपली गाडी होती. बरोबर. आणि दोन्ही बैलांना गाडी घासल्यानंतर दोन्ही बैलांनी तुफान स्पीड लावला आणि निर्वाद वर्चस्व पटवला. अकलत्यांचा शंभू आता टॉपला आहे, तर पायऱ्याचं नियोजन कसं जुळून आलं? हो, 100% आमचं घरचे संबंध आहेत आकाश दादांचे. आणि आपला मेहरबान सोबत पायरा झाला होता. ओके तर मेहरबान आजारी असल्या कारणाने आपल्याला पायरा कुठेतरी कॅन्सल झाला. तर नंदी भेटत नव्हता आपल्याला कोणता, कारण की बहुतेक नंदींचे पैरे झाले होते. तर आकाश दादांनी मोठं मन दाखवलं आणि आमच्या बैलावरती विश्वास दाखवून आम्हाला त्यांचा नंदी दिला आणि गाडी सेमीसाठी फायनलसाठी पात्र झाली. आता रायबा मुंबई बिंजोडमध्ये टॉपलाच आहे, चर्चेत आहे. परंतु आज बिंजोडचा बादशाह मथुर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर नाव आहे आणि त्याच्या सेमीमध्ये विजय मिळवला. त्याच्यामुळे अजून आता रायबाची चर्चा होणार. काय बोला? हो, कुठेतरी या बैलगाडी क्षेत्रात दोन नंदी असेल, बक्कासूर आणि मथुर. यांच्या विरोधात जरी कोणी पळाला किंवा त्यांना थोडी जरी घासली गाडी तर त्यांचं नाव हे साता समुद्र पार जातं. तसंच आपली पण आज गाडी त्यांच्या विरोधात कुठेतरी गुलाल केला तर आपलं बी नाव आज 100% गाजणार. आणि बैल सध्या मुंबईमध्ये एकदम चर्चेत आहे. उसटणीकरांचा ब्रेक पेर रायबा, मथुर आणि याची लढत झाली, ही भावाभावात लढत झाली. कारण की आम्ही जेव्हा मथुर आणि रायबाचा फेरा काढला होता उसटणे पाटीवरती, बरोबर तेव्हाच बहुतेक जणांचे कमेंट आले होते की ही गाडी एकदा तरी पळावा. मथुर थोडा पब्लिकला कमी आलाय, त्याच्यामुळं आपण बिंजोडला गाडी नाही पळू शकत. पण 3 फेऱ्यात लवकरच कधीही दिसू शकते. एका रात्रीत आपलं नियोजन होऊ शकतं आणि गाडी दिसू शकतं. आता जेव्हा सेमी जेव्हा अनाऊन्स झाला तेव्हा म्हणजे मनामध्ये नक्की काय चाललं होतं? कारण मथुर होता आणि अजून टॉपचे नंदी सुद्धा या सेमीमध्ये होते आणि रायबा आणि शंभू सुद्धा होते. तर मनामध्ये नक्की काय चालू होतं तुमच्या? मनामध्ये थोडीफार धाकधुकी होतीच, कारण की मथुर आणि सिकंदर या मैदानात सुपरफास्ट गाडी पळाली होती. आणि ती संभाजीनगरची जी गाडी होती ती गाडी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेली गाडी होती. त्याच्यामुळं त्यांच्या कुठेतरी आपल्या पण नंदी सध्या एकदम टॉप मध्ये पळताय. 100% गॅरंटी होती की गाडी लागेलच, पण धाकधुकी होती कारण की सर्वांचे नंदी सारखेच पळतात. त्यामुळं जो जास्त पळेल तोच जिंकेल आणि तसंच झालं. आज आपली गाडी तुफान पळाली दोन्ही बैल आणि गुलाल घेतला. आता रायबाच्या खरेदीबद्दल सांगा थोडं. रायबाची खरेदी म्हणजे चाकणच्या बाजारातून 36,000 घेतलेला कोंडे. आणि 36,000. आपण जो बैलगाड्या क्षेत्रात जे यांनी नाव केले ते शून्यातून विश्व निर्माण केले. ओके दादा. आणि दादा बिंजोडला तर टॉप आहे आणि 3 फेऱ्यात आज तुम्ही ट्राय केलं, तर याच्या पुढे घाटावरती सुद्धा रायबा आपला दिसेल का? हो, मागच्या वर्षी 2 वेळा बैल फायनलला राहिला होता. पण कुठेतरी ना त्यानंतर आम्ही बैल जास्त काढला नाही 3 फेऱ्यामध्ये, कारण की लहान होता. आणि आता ते दुसरा झाला आहे, त्यामुळे आता 3 फेऱ्यामध्ये आपण जास्तीत जास्त पळताना दिसू. आता ही दुसरी वेळ इथं फायनलला राहिल्याची, आज 2 वेळा इथं फायनलला राहिला. आणि दादा आता याच्या पुढे 3 फेऱ्यात सुद्धा तुम्हाला भरपूर कॉल वगैरे येतील रायबाच्या हो, पायऱ्यासाठी. या जर मैदानाचा किस्सा सांगायचा झाला तर भरपूर असे जे टॉपचे आहेत सर्वांचे कॉल आले होते. बरोबर पण आपला पायऱ्यात जर आधीच इथं 3 नंबर केला होता मेहरबान आणि रायबानी, तीच गाडी पळवण्याचा कुठेतरी विचार होता. पण काहीतरी मेहरबानचा प्रॉब्लेम आहे, डॉक्टर म्हणले नका पळवू. त्यामुळे कानादादाने निर्णय घेतला की नाही पळवायचा. मग त्यामुळे आपण दुसरा पायरा केला आणि शंभू सोबत आज सुंदर अशी गाडी पळाली आणि गाडी फायनलला पात्र झाली. ठीक आहे दादा, तुम्हाला फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि दादा याच्या पुढचं रायबाचं नियोजन कसं आहे? बिंजोडला दिसेल की 3 फेऱ्यात दिसेल? हो, बिंजोडला पण दिसेल. आता आपल्या गावचं मैदान आहे 12 तारखेला, कदाचित तिथेही पळताना दिसेल आणि 3 फेऱ्यात 100% पळताना दिसेल. बरोबर दादा. आणि दादा एक नंदी आपण बघायला गेलो तर रायबाचं उदाहरण घ्या. गुलाल भेटला तर संपूर्ण टीमचं आणि गावाचं सुद्धा नाव होतं. त्याच्याबद्दल काय बोलाल? आज काय आनंद आहे? आजचा मैदान हा ऐतिहासिक मैदान होता. मुंबईमधील सर्वात मोठं मैदान होतं. बरोबर आणि आज कुठेतरी आम्ही तर उसटणेचा ब्रेक पे रायबाच म्हणून नाव देतो. बरोबर. आणि आज उसटणे गावाची कुठेतरी आणबान शान राखली आज अभिमाने. ठीक आहे दादा. लवकरात लवकर मथुर आणि रायबा किंवा एलियन असेल एका पायऱ्यात दिसावे. काय बोलाल त्याच्याबद्दल? हो, एलियन आणि आपण बिनजोड केली मागच्या 2 हप्त्यापूर्वी बोनिवली मैदानात.
आणि मथुर आणि हे आपले काय एकदम घरचे संबंध आहेत, कधीही पळू शकतो आणि शक्यतो तर लवकरच 3 फेऱ्यामध्ये पाळण्याचा प्रयत्न आहे आमच्या मथुरमध्ये. कारण की ज्या नंदीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा असते पाळण्याची, त्यामध्ये आपली पण इच्छा आहे. 100% आपण पळू. एकदम घरचे संबंध आहेत. शुभमदा असतील, राहुलदा असतील, यांच्यानं आपले एकदम घरचे संबंध असल्या कारणाने काय त्यांचा नंदी काय होणार, आमचं त्यांचं नंदी काय, हे सगळे घरातलेच आहेत आणि कधीही पैरा होऊ शकतो. ठीक आहे दादा, तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि फायनलसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद तुम्हाला.